हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वन्दातितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीतनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस्पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। 39 नंबरच्या श्लोकावरचं आपलं चिंतन सुरू होतं। कालच्या भागामध्ये आपण बघितलं 187 नंबरची ओवी, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतींद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति, अशा अर्थाचा श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या आपण बघायला चालू केलेल्या आहेत। मागच्या चिंतनामध्ये 187 नंबरची ओवी, आत्मसुखाची या गोडिया विटेजो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, असा विषय वर्णन केलेलं होतं। ज्याला भगवंताच्या सुखाची आवड उत्पन्न झालेली आहे त्याच्यासाठी प्रापंचिक सुख जे आहे ते दुर्लक्षित होतं किंवा त्याला वीट येतो, अशा अर्थाची ओवी आहे। आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, सकळ विषया म्हणजे प्रपंचाच्या विषयाला त्याचा वीट येतो त्याला, आणि आत्मसुखाची गोडी प्राप्त होते। जेव्हा विचार केला, आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषयके हरके ना जो, असं माऊलीच बोलतात। म्हणजे आत्मसुखाची एकदा गोडी प्राप्त झाली, भगवंताच्या भेटण्याची तळमळ जेव्हा निर्माण होते तेव्हा संसाराबद्दल असलेली आसक्ती हळूहळू सुटत जाते। इकडे एकदा तळमळ किंवा इकडे एकदा ओढ निर्माण झाली की इकडची जी ओढ जी आहे ते आकर्षण संपून जातं। जे अट्रॅक्ट करणारे जे विषय आहेत प्रपंचातले, त्या विषयाबद्दलचं काय घेणं देणं त्याच्याकडे नसतो। तो इंद्रियांचा विचारच करत नाही। जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, ज्या ठिकाणी इंद्रियांच्या मागणीचा तो विचारच करत नाही, इंद्रिय काय मागतात याचा विचार करत नाही, जे अत्यावश्यक गरजेचं आहे तेवढंच इंद्रियांना तो पुरवत असतो। म्हणजे तो फार संयती इंद्रिय शब्द जो वापरलेला आहे श्लोकामध्ये, त्याचं वर्णन या इंद्रिया जयाची या ठाई इंद्रिया मानू नाही याचं वर्णन केलेलं आहे। त्यामुळं ही श्रद्धा ज्यावेळी जागृत होते तेव्हा श्रद्धेनं होतं का, त्याच वेळी संयती इंद्रिय वश होतात, आणि इंद्रिय एकदा वश झाली की मग आत्मसुखाची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही, ज्ञानाची प्राप्ती होते, अखंड शांतीचा लाभ होतो, असं माऊली बोलतात। मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं होतं। आजची ओवी कशी आहे, जो मनाची चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेगे श्रद्धेची नि संभोगे सुखिया झाला। आता त्या संदर्भातली एक ओवी आहे, मनाची चाड न सांगे, जो मनाची इच्छा इंद्रियांना सांगत नाही, जो प्रकृतीचे केले नेगे, जो प्रकृतीने केलेले कर्म आपल्याकडे घेत नाही कारण प्रकृती करते म्हणून, आणि श्रद्धेची निसंभोगे सुखिया झाला, श्रद्धेच्या संयोगानं तो सुखी होतो। इथं आणि श्रद्धेचं महात्म्य या ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे माऊलीने। इथं म्हणतात की मनाची चाड न सांगे, मनाच्या इच्छा ज्या असतात तो इंद्रियांना सांगत नाही, कारण जेव्हा मनाचं आणि इंद्रियाचं एकरूपणा होतो ना तेव्हाच खरा अर्थ विषयाचं भोक्तृत्व आहे किंवा कर्तृत्व जे आहे ती दोन्ही गोष्टी त्यामध्ये घडायला चालू होतात। म्हणून मन आणि इंद्रियांना दूर ठेवता आलं तर विषय आपल्याला काबूत ठेवता येतात, हे या ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे। मन, इंद्रिय आणि विषय हे त्रिकूट जर एकत्र आलं तर ते त्यांच्या पद्धतीने ते काम करत असतात, आपल्याला विचारत नाहीत मग ते। त्यामुळे इंद्रियांना शक्य होईल तेवढं मनापासून दूर ठेवता आलं पाहिजे।
मनाची आणि इंद्रियांची जर एकत्रपणा झाला तर त्यामुळे ते विषयांनाच आमंत्रित करत असतात. म्हणून यातून विचार केलेला आहे की मनाची इच्छा जी असते ती इंद्रियांना सांगत नाही. मन काहीतरी समजा वेगळंच काहीतरी बोलत असेल, असं करूया तसं करूया, तर तो जरी मनात आलं तर तो इंद्रियापर्यंत नेत नाही. कारण कार्य कधी घडतं, प्रत्यक्षात मन कार्य करत नाही. मन नुसतं काल्पनिक कार्य करतं, पण प्रत्यक्षात कार्य जे करतात ही हा इंद्रिय आहेत ना, ती कार्य करत असतात. जेव्हा इंद्रियावरतीच बंधनं पडतात, मनाकडनं आलेला मॅसेज जो असतो तो इंद्रियापर्यंत नाही पोचला ना, मग काही बिघडतच नाही. इंद्रिय जे करणार होते, काहीतरी वेडोवाकडं करणार होते, आपोआपच राहिले ना. समजा इंद्रियानं मला कुणाला तरी हातानं कुणाला तरी मला मारायची इच्छा झाली असेल, पण मनाकडे ते मी नेलेलं नाही. मन काय करते, मनात इच्छा निर्माण झाली, फक्त मनातली इच्छा आहे. पण जोपर्यंत मनानं त्या इंद्रियांना कळवलं जात नाही तोपर्यंत ती इच्छा काय होत नाही, क्रियाशील होत नाही, तशीच राहून जाते. म्हणून इथं म्हणतात मनाची या चाड न सांगे. तो मनाची गोष्ट जी आहे, मनाची इच्छा इंद्रियांना सांगत नाही. फार महत्त्वाचा संदेश ज्ञानेश्वर माऊली या ओळीमधून देतात. हे जर करता आलं ना तर बऱ्यापैकी आपण संयती इंद्रिय असा श्लोकामध्ये जो शब्द वापरलेला आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम, आणि पुढे म्हणलेलं आहे तत्परा संयती इंद्रिया. ही तत्परा म्हणजे ज्ञानाची उत्कंठाच निर्माण व्हायला पाहिजे. जोपर्यंत मुमुक्षत्व जागृत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं ज्ञानाची तळमळच नसते. उगीच आपलं करायचं म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्ही करत असतो आणि ते तिथंपर्यंत पोचत नाही, आणि इंद्रिय तरी संयत नसतात. म्हणून माऊली म्हणतात तो मनाची चाड न सांगे. आपल्या ज्या इच्छा असतात ना, तो मनाला सांगत नाही. म्हणजे मनाला सांगितलं की मनाची आणि जी इंद्रिय आहेत ते इंद्रियांची सांगड घातली जाते. म्हणून मनाची इच्छा इंद्रियापर्यंत जाता कामा नये. ही फार महत्त्वाची गोष्ट यामध्ये सांगितलेलं आहे. आणि श्रद्धेची नि संभोगे सुखिया झाला, आणखीन एक प्रकृतीचे केले नेघे असा एक शब्द वापरलेला आहे. त्यामुळे प्रकृतीकडून सगळी कर्म होतात. मागच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रकृती सगळं कार्य करते, ते 3 गुणांना घेऊन करत असते. आणि 3 गुण पंचमहाभूत अशी अष्टधा प्रकृती आहे. ही अष्टधा प्रकृती सगळं काय करून घेत असते. मग मी केलं असं जे बोलतो, तो ज्यानं असा अभ्यास शास्त्राचा केलेला आहे त्याला कळतं मी काम करत नाही, तर 3 गुण आणि प्रकृती एकत्र येऊन कार्य घडत असतं. या कार्य घडण्याला प्रकृतीला कारण माझं पाठीमागचं पूर्वकर्म आहे, ते कारणीभूत असतं. आणि ते कर्म घेऊन प्रकृतीसुद्धा आपल्या मनाचं काय करत नाही. प्रकृती काय करते, पाठीमागल्या कर्मांचा आधार घेते आणि त्याद्वारे मला सुखदुःखाचे भोग पुरवत असते. मग मी काय केलं असं म्हणण्याला अर्थच काय आहे. हे मजची स्तव झाले, माऊलींची उभी आहे, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. मुक्तीची अवस्था वर्णन करतात. हे माझ्याकडून होतं आणि मी केलं असं म्हणत नाही. तो मजची स्तव झाले म्हणजे माझ्याकडून झालं, मी नाही केलं, मी स्वतः काही करत नाही. म्हणजे आत्म्याचं जे अकर्तृत्व आहे तो सांगायला आत्मा अकर्ता कसा आहे याचं वर्णन त्या ओळीमध्ये आहे. म्हणून इथं म्हणतात प्रकृतीचे केले नेघे. प्रकृतीने जे केले ते आपण केले असं म्हणत नाही. म्हणून मनाला आत्मज्ञानाबद्दल जर सांगितलं तर ते म्हणेल, समजा आपण म्हणालो ना मनाला की जरा आत्मज्ञानाचा विचार कर रे बाबा, तर ते मन म्हणेल ही काय करायला लागलास, ह्यात कुठं काय मजा आहे, प्रपंचाची सुख भोग जा, त्याच्यापेक्षा काहीतरी पार्ट्या करत मित्रांच्या बरोबर फिर जा, असं मन सांगत असेल. कारण मनाची हा जो संदेश जर इंद्रियापर्यंत पोचवला ना तर जे व्हायचं ते आतापर्यंत जे झाले आपल्याकडं त्याचं कारण सुखदुःख जे वाट्याला येतात त्याला कारण ह्याच गोष्टीचं आहे. मनाची आणि इंद्रियांची सांगड जुळली जाते आणि मग काय होतं की मनाला सांगायला लागलो आपण ना, अरे काहीतरी साधनं कर, तर ते मनाला मनच म्हणतं असतं काय, अरे आत्ताच कुठं काय करायला लागला, अजून कुठं म्हातारा झालास काय, हे म्हातारपणी करायचे उद्योग आहेत सगळे, आता तुझ्यासाठी नाहीत. आता तू खा पी मजा कर, या शास्त्राचा वगैरे अभ्यास करू नकोस, विधी निषेध याचा विचार करू नकोस, कसं वाटेल तसं वाग असं मन सांगतं. आता ही मनाची इच्छा इंद्रियांना जर सांगितले तर काय होईल, मग इंद्रिय जशी वाटेल तशी सैरावैरा धावतील आणि सैरावैरा धावणारी इंद्रिय पुढील माझ्या सगळ्या सुखदुःखाला पापपुण्याला कारणीभूत ठरत असतात. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे की मनाला जर आत्मज्ञानाचा विचार आपण सांगायला लागलो तर मन सुखाबद्दलचं काही गोष्ट सांगते का हा विचार केला पाहिजे. म्हणून मनाला त्या सुखाबद्दल काही सांगत नाही. म्हणून इंद्रियांनी ज्या इंद्रियांनापर्यंत ज्या इच्छा पुरवायच्या आहेत पोचवायच्या आहेत
त्या इच्छा जर नाही पोचवल्या तर फारसं बिघडत नाही. असं कबीरांचा दोहा पण आहे ना, हे काय म्हणतात, जाऊ दे काय तीर गेला तर जाऊ दे, हे मग वर्णन केलेलं आहे. शरीर काय म्हणतात, मन गेलं तर जाऊ दे, मत जाणे दे शरीर असं म्हणलेलं आहे. तुझं शरीर तिथंपर्यंत जाऊ देऊ नकोस. मन गेले ना, जाऊ दे, त्याने एक चूक केली, परत इंद्रियांना चूक करायला लावू नकोस. म्हणजे आपण मूर्ख केव्हा ठरतो, समाजामध्ये इंद्रियानं क्रिया केल्यानंतर. बरेचसे लोक सज्जन आणि अतिशय सोज्वळ दिसतात, सात्विक दिसतात, पण मनानं सात्विक असतात असा त्याचा अर्थ नाही. बरेच वेळा शासनाची भीती, समाजाची भीती, लोकांची लाज, मनाची लाज यामुळंच आत्तापर्यंत बरेचसे गुन्हे थांबलेले आहेत. बाहेर जणांना वाटतंय हे गुन्हा केलं की बरोबर नाही, लोक काय म्हणतील मला, मी प्रवचनकार आहे, असं जर खोटं बोलत फिरायला लागलो, मला बोलायचं असते बरं काय खोटं, पण मी प्रवचनकार असल्यामुळे मी थांबतो. याचा अर्थ काय झालं की मनाने झाली इच्छा, पण इंद्रियाकरवी ती झाली नाही पूर्ण. जेव्हा इंद्रियाकडून होते ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं ते आपलं पाप किंवा पुण्य हे ठरत असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे की शरीराला तरी जाऊ द्यायचं नाही, मन करते ते करू दे, म्हणून मनाची चाड न सांगे असं माऊली बोललेले आहेत. मग यासाठी तो काय करतो, आतल्या आत सगळ्या विषयांचा भोग घेत असतो, इंद्रियांच्यापर्यंत जात नाही. एक फार सुंदर उवे आहे 6व्या अध्यायामध्ये बघा. आता आत्मप्रभा नीच नेवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयाशीच फावे. किती सुंदर उवे आहे बघा. आता आत्मप्रभा नीच नवी. आत्मप्रभा म्हणजे आत्मरूपी दिवा लावलेला आहे, प्रभा त्याची पसरलेली आहे, प्रकाश आहे. ह्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये, आत्मरूपेच्या दिव्यामध्ये काय करतो, तेची करुणी ठाण दिवी. दिवी म्हणजे दिवा, तो दिवा तिथं लावलेला आहे. पूर्वी जुन्या काळामध्ये कंदील असायचे, त्या कंदिलाबद्दल वापरलेला शब्द आहे तो ठाण दिवी. असा अडकून ठेवलेला दिवा असतो. आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये कुठला दिवा आता म्हणतात, हा आत्म्याचा दिवा असं माऊली बोलतात. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण देवी, इंद्रियाशी. आता त्या उजेडामध्ये, आत्म्याच्या प्रकाशाच्या दिव्याच्या उजेडामध्ये हा इंद्रियाशी चोरुनी जेवी, तयाशीच फावे. जेवायला बसलाय हा, आणि कसलं ताट आहे, आत्मसुखाचं ताट आहे, पण कुणाला कळू देत नाही, इंद्रियाशी चोरुनी जेवी. इंद्रिय तिकडं बसताना बसवलंय, बाजूला ठेवलेत, इंद्रियांना कळू देत नाही की मी आत्मसुखाचे घास खायला लागलोय. किती सुंदर कल्पना वापरली आहे माऊलीने बघा. मी आत्मसुखाची प्राप्ती करून घ्यायला लागलोय, नाम घ्यायला लागलोय, सोडून देऊया आपण आत्मसुखी काही लक्षात येणार नाही. मी नाम घ्यायला लागलो तर कुणाला चोरून नाम घ्यायचं, इंद्रियांना चोरून. आपण तर काय म्हणतोय, इंद्रियच वापरून मला हे करावं लागतं. आणि माऊली म्हणतात इंद्रियांना बाजूला ठेवा आणि त्यांच्या माघारी काम करून घ्या परमार्थाचं, ती तुम्हाला करू देणार नाहीत. कशी, घरामधली जी उडाणटप्पू पोरं असतात ना, आगाऊपणा करणारी, ह्यांना चोरून काहीतरी आतलं आपलं काम करायचं असतं. मोठी माणसं करतात बघा, ह्यांना जरासं कुठेतरी शाळेला गेली की शांतपणे जरा काहीतरी करायचं आहे मला, किंवा काय वाती वळायचे आहेत, आणखीन काय करायचं आहे, ही पोरं जरा बाहेर गेली की करूया म्हणतोय ना आपण, तसा प्रकार आहे. ही इंद्रिय बाजूला ठेवली पाहिजेत, म्हणजे त्यांना शांत बसवलं पाहिजे. शांत बसवलं की आपण शास्त्राभ्यास करू शकतो, नाम घेऊ शकतो, ध्यान करू शकतो. माऊली तरी म्हणतात आत्मसुखाचे घास खाता येतात, पण ह्यांना सांगू नका. पण आपण सांगितल्याशिवाय गप बसत नाही. आपण ह्यांनाच सांगत नाही, जगाला पण सांगतोय नाम किती तास घेतोय मी ते. नुसतं इंद्रियांनाच नव्हे, इंद्रियांना सांगून झालेलंच असतंय. ज्यावेळी नामाला बसलेलो असतो त्यावेळी नंतर कोण भेटतील ना त्यांना सांगायचं मी किती वेळ वाचतो, मला किती अभंग पाठ आहेत, मी ओव्यांचा कुठला अभ्यास केला आहे, आता कुठला ग्रंथ अभ्यासाला लागलोय. ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगतो. वास्तविक बघायला गेलं हे चोरून करायचा हा कसला एकांती नाजूक कारभार. परमपूज्य काका नेहमी ही ओवी वापरतात दासबोधातली, एकांती नाजूक कारभार ते असावे खबरदार. हा एकदम नाजूक कारभार आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मनाच्या सगळ्या गोष्टी इंद्रियांना सांगून चालत नाहीत, नुसत्या इंद्रियांना. आणि आपण तर इंद्रियांना सांगून होतेच आणि परत जगाला नाही सांगत बसतो. त्यामुळे परमार्थाचं काय होतं, त्यामध्ये एखादं दुधामध्ये मिठाचा खडा पडावा ना, तसा परमार्थ आपला बिघडायला सुरुवात होतो. फारसं आपल्याला आलेले अनुभव, आपण करत असलेली साधना ही बोलण्यासारखी गोष्ट नाही आहे, ही फक्त गुपित गोष्ट आहे.
माझं आणि आत्म्याचं अनुसंधान चालू असतं. आत्मा आणि बुद्धी एकत्र आलेली असतात. आत्मा हा पती आहे, बुद्धी ही त्याची पत्नी आहे, आणि त्यांचा जर संयोग होत असेल तर ह्यांचा समागम जगाला सांगण्यासारखा असतो का? नाही. पती पत्नी एकत्र गुप्तपणाने बोलतात, ते बाहेर सांगत असतात? नाही सांगत. याचा अर्थ दोघं जणच आनंद भोगत असतात. हा आनंद जर दोघांनी भोगला तर तो व्यवस्थित होतो. जगाला सांगितला तर इज्जत बाहेर पडते, आबरू जाते. किती गमतीशीर गोष्ट आहे बघा. म्हणून आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियाशी चोरुनी जेवी, तयाशीच फावे. तयाशीच फावे म्हणजे त्यालाच त्या सुखाची प्राप्ती होते. म्हणजे माऊली इथं बोलतात, जो मनाची चाड न सांगे आणि प्रकृतीची केले नेगे, असा जो आहे, जो प्रकृतीने करतो आणि आपलं काय आपलं आपण केलं असं कधीही सांगत नाही. म्हणून गुप्त बोलता बोलता चिंतनाचा एक विषय आपण बोलून गेलो. जे नाम आपण घेतो ते शांतपणे तसंच मुरू द्यावं. मुरू दिल्याशिवाय त्याला रोज उकरत काढत बसवू नये. आपण लहान पोरं असतात बघा, एखादी बी पेरतात आणि 4 दिवसानंतर उकरून बघतात कुठंपर्यंत आले, काय ते त्याचा उपयोग होईल का? जेवढं उकरू आपण तेवढा आलेला कोंब सुद्धा तुटून पडेल. तसं आमचं असतं. साधना चालू असते, कुठेतरी अंकुरित होत असते, आणि रोज जाऊन उकरायचं, जगाला जाऊन दाखवायचं, या इकडं केवढा त्याचा अंकुर फुटलाय तुम्हाला दाखवतो. आता जगाला त्याची काय किंमत आहे? मी नाम किती घेतलं, काय त्यांना कशाला पाहिजे आहे? माझ्याबद्दल कुणाला इंटरेस्ट असतो? काहीच नसतो. फालतू असतोय आपण. पण तरीसुद्धा आपण जगाला काहीतरी मोठेपणा दाखवण्यासाठी, मिरवण्यासाठी असं करतो आणि स्वतःचं नुकसान करतो. जगाचं नुकसान काय होत नाही. जग फार मोठं आहे, अनादी आहे, त्याला काही बिघडत नाही. त्याचं ईश्वराने निर्माण केलेलं आहे, त्याचं कोण बिघडणार सांगा बघू? माणसं बिघडू शकतील काय जगाचं, संसाराचं काय? काही नाही. आणि त्याबद्दल शाबासकी सुद्धा संसार मला देणार आहे का? अजिबात नाही. त्यामुळे त्याला कशाला सांगत फिरायला लागलंय असं माघारी म्हणतील. आणि कदाचित आपण जर सांगायला लागलो ना, मी नाम एवढं घेतो तेवढं घेतो, कशाला सांगायला लागलो तू नाम घेतात म्हणून, असं नाही म्हणतील. वाटते आपल्याला कधीतरी शाबासकी देतील. कशाला शाबासकी पाहिजे? गुरुना गुप्तपणाने सांगावं मी एवढं नाम घेतोय, आणि त्यांची शाबासकी घ्यावी. आपण भलतंच काहीतरी करत बसतोय. आणि फालतू लोकांना ज्यांना अधिकार नसतो, ज्यांनी काहीच वाचलेलं नसतं, जे कधीच नाम घेत नाहीत, त्यांना आपण सांगायला जातोय. कशाला सांगायचं? मग चांगला नामधारक तरी असला पाहिजे. उच्च कोटीचा नामधारक आहे ना, त्याला जाऊन आपणही सांगावं माझं नाम असं चालू आहे, माझ्या नामात असे अडथळे येतात, हे सांगावं. पण भलत्या वेळी भलतं केल्यामुळं, म्हणून इथं म्हणतात मनाच्या पद्धतीने जायचं नाही. मनाची असलेल्या इच्छा इंद्रियांना सांगायच्या नाहीत असं माऊली म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ते गाढव घेती मनासवे धाव. गाढव म्हणतात आम्हाला ते. आता हे म्हणून आम्हाला घ्या लागते. वाचताना गाथा अभंग वाचताना गाथीतले आपल्याला गाढव म्हणून घ्यावं लागते, तर सुधारणा होईल. त्यांनी गाढव आपल्याला म्हटले. तुका म्हणे ते गाढव. कोण गाढव? घेती मनासवे धाव. जे मन म्हणते तसे इंद्रियाकडे. इंद्रिय जे जे करती ते, इंद्रिय जे जे म्हणती ते तेच का पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सिंधू, असं माऊली बोलतात. मनाच्या पाठीमागं जर निघाला लागलो तर काय होईल? ते मन कुठं वाटेल तिकडे घेऊन जाईल. त्याला गाढव म्हणतात तुकाराम महाराज. आणि म्हणून म्हणलेलं आहे, सगळी कर्म ही आपण करत नाही, तर म्हटलंय जो प्रकृतीचे केले नेगे. प्रकृती करते म्हणून मी केलं असं म्हणत नाही. सगळं प्रकृतीचं म्हणतो. म्हणून जी कर्म होतात ती भगवत कृपेनं होतात, माझ्या प्रारब्धाच्या प्रेरणेनं होतात. अन्य काही त्याला कारण नसतं. ईश्वराची एक व्यवस्था आहे, आणि त्या व्यवस्थेप्रमाणे सगळी कर्म आपल्याकडून घडत असतात. मी काय बनायचं, कुठं बनायचं, धन मान व प्रतिष्ठा, हे सगळ्या गोष्टी अगोदर लिखित आहेत. त्याची वही एक तयार आहे, आणि त्या वहीप्रमाणे आपलं घडायला लागले. वाल्मिकीने पहिल्यांदा रामायण लिहिलं, आणि रामायणा लिहिल्याप्रमाणे राम वागले. गंमतशीर गोष्ट आहे. अगोदर म्हणे रामायण लिहिलं वाल्मिकी ऋषीने, आणि मग नंतर रामाचा जन्म झाला, आणि त्याप्रमाणे रामायण घडायला लागलं. वही ईश्वरानं लिहून ठेवली आहे माझ्या प्रारब्धाची. आता मी त्या वहीप्रमाणे नुसतं वागायचं आहे. त्यात दुरुस्ती नाही, त्यात वाढ नाही, त्यातलं खोडून काढता येत नाही. मग कशाला उगीच त्याच्याबद्दल चर्चा करत बसायची? म्हणून म्हणतात, प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे वाडे मान, का सोस करशी वाया, भज मना पंढरी राया. अरे पंढरीच्या पांडुरंगाचं सुख अनुभव म्हणजे आत्म्याचं सुख अनुभव. ते कशाला उगीच नको ते काहीतरी करत बसलास, त्याच्यापेक्षा हे प्रकृती सगळं तुझ्याकडून करून घेते. म्हणून प्रकृतीकडेच ते सोपव. तुझी चांगली वाईट कर्म जी आहेत ही कर्म प्रकृतीकडे सोपव, म्हणजे तुला अकर्तृत्वाचा भाव तुझ्यामध्ये निर्माण होईल. आणि ज्याला आपण नैष्कर्म्य सिद्धी विचार चालू होता आपण कालच्या विचारामध्ये, ही नैष्कर्म सिद्धी म्हणजे अकर्म अवस्था. ही अकर्म अवस्था म्हणजे कर्म करून असते.
निष्कर्मेचा वेगळा अर्थ बऱ्याच जणांनी टाकलाय की आरामात राहायचं, आळसानं जगायचं. मी झालो बघा अकर्म. असा अकर्म होत नाही. कर्म करून मी कर्माचा करता नाही आणि त्याच्याबद्दल मला अभिमान नाही, त्याचं भोक्तृत्व मी माझ्याकडे घेणार नाही, त्याला म्हणायचा निष्काम कर्मयोग. अन्यथा दुसरं काय अर्थ काय आहे त्याला? त्याला अकर्मता म्हणतात. म्हणून प्रकृती जे करते त्या प्रकृतीप्रमाणे धरतात. आणि बरेच वेळा भगवंत करत असतो. 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओळी आहेत. परी मनी वाचा देह जैसा जो व्यापार होय तो मी करत आहे ऐसे न म्हणे. करणे का न करणे हे आगवे तोची जाणे. विश्वच तसे तेने परमात्मेने उनिया पुरियाचे काही उरवणे दी. जाऊन बघावं तिथं 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर उभे आहेत. उनिया पुरियाचे काही उरवणे दिनाच्या ठाई. आणि सगळं पूर्ण जे आहे ते भगवंताकडे सोपं. प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही ओजी न गेमती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. माळी जीवते नेले तेवते निवांतचे गेले. त्या पाणी ऐसे केले व्हावे का. तू माळी घेऊन जातो ना पाणी, तिकडं पाणी कसं गप्प जातं. काही कुठल्या प्रकारची तक्रार नाही, काय नाही. मला काही कुठल्या बाबळीच्या झाडाला घालतोस, काय गुलाबाच्या फुलांच्या झाडाला घालतोस, असं पाणी कधी आपली मतं कधी ऑब्जेक्शन कधी घेत नाही पाणी. मग आपण ऑब्जेक्शन घेतो आणि रडतो. माझ्या आयुष्यात हे असं का, माझ्या आयुष्यात ते तसं का, मला लोक असेच का भेटले, मला बायको किंवा नवरा किंवा मुलं अशीच का भेटली. अशी भेटली नाहीत, ती आहेतच. आता विदाऊट तक्रार विदाऊट कंप्लेंट जगणं याला म्हणायचं आत्मसुखाचा अनुभव घेणं. अजिबात तक्रार कुठल्या गोष्टीबद्दल करता नाही. आपल्या वाट्याला समोर आलेलं जे ताट असतं ना ते निवांतपणे जेवावं जसं म्हणतात ना, तसं हे प्रारब्धाचं आणि आयुष्याचं ताट आपल्या समोर आहे. काही विचार करायचा नाही. लोणच्यात केवढं ती मीठ आहे किंवा तेल आहे का, किंवा आमटीत काय प्रकार आहे, ते तुझ्या कर्माचं फळ आहे. दुसरे कशाने येणार आहे. झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माऊलीची भूमिका आहे बघा. झाड ओळखावं फुलावरनं, माणसं ओळखावी बोलण्यावरनं, आणि जन्म ओळखावा आत्ता जो जन्म ओळखावा पूर्वजन्मीच्या कर्मावरनं. किती सुंदर मांडणी करून ठेवतात बघा. आपला आत्ताचा जन्म आहे ना ते पूर्वजन्मीच्या कर्माचा परिणाम आहे. माझी देहयष्टी, माझं सगळं जे आहे, मला जे काय असणारा मान प्रतिष्ठा पैसा वगैरे आहे, मला मिळालेली नातलग जे आहेत, हे सगळे पूर्वीच्या कर्मानुसार मला प्राप्त झालेले आहेत. मला तशी भोगायची इच्छा होती आणि त्या भोगायचं ठिकाण मला शोधून दिलेलं आहे देवानं. योग्य ठिकाणी आपण आलेलो आहोत असं समजलं पाहिजे. माझे भोग भोगायचा जागा ही आहे असं समजलं पाहिजे. जर कदाचित ती जागा चांगलीच असेल, मंदिरात असले तर मंदिरात भोग भोगायची मला जागा दिलेली आहे. मला नाम घेण्याची प्रेरणा देव देतो. माझं पूर्वकर्म चांगलं आहे असं वाटलं पाहिजे. आणि ह्या पूर्वकर्माच्या जोरावर जर मला नामाची इच्छा होती तर ती अधिक इच्छा कशी बळावेल, त्याचा अधिक फायदा मला कसा करून घेता येईल हे पाहिलं पाहिजे. मनुष्य जन्माचं सार्थक त्यामध्ये आहे. तर हा नुसतं बोलतो प्रकृती कार्य करतं आणि हा म्हणतो मी मुलांना वाढवतो, मी सुशिक्षित करतो, माझ्यामुळं घर चालतं, मी नसतो तर सगळं बिघडलं असतं. हे सगळं प्रकृतीला विरोध केलेला आहे. ह्या देवाला विरोध करतोय. मी देव काय चालतोय सृष्टीचं करता त्याला म्हणायचं आणि आपणच कर्तृत्व आपल्याकडे घ्यायचं. हा कसला म्हणायचा उद्दामपणा आहे हा संसारातला. हा उद्दामपणा जेव्हा आपण काढू, अहंकाराने येतो हा शब्द. म्हणून प्रकृतीची केले ने गे श्रद्धेची नि संभोगे सुखिया झाला. इतकी श्रद्धा त्याची बळकट असते की प्रकृती कार्य करते अशी त्याची श्रद्धा असते, भगवंत करता आहे अशी त्याची श्रद्धा असते, म्हणून तो सुखिया झाला. सुखे होण्याला कारण ते आहे, जेव्हा भगवंताकडे भगवंत अर्पित अशी जे कर्म आपली घडायला लागतात ना, त्यावेळी भगवंत माझ्या सगळ्या इच्छा पुरवतो. माझी इच्छा वेगळी मी काही ठेवलीच नाही. त्या भगवंताच्या इच्छेमध्ये माझी इच्छा समर्पित झाली पाहिजे. अन्यथा माझी इच्छा वेगळी राहिली ना तर ती इच्छा विकारित असते. माझी इच्छा जी असते ना विकारित असते आणि भगवंत पुरवतो तो त्या व्यवस्थापना पद्धतीनं कळवत असतो. त्याची एक सिस्टम आहे आणि त्या सिस्टम प्रमाणे आपल्याला तो देत असतो. त्याला म्हणायचं बरोबर आहे, आज रडवलंस बरं झालं, पण रडू येतंय, पण रडायची माझी जी आहे आणि ताकद जी आहे ना ती आत वाढव सहन करण्याची. कारण एवढी मोठी संकट आता तू द्यायला लागलास, हे तुझ्याकडून आलेला प्रसादच मी समजतो. आता तो सेवन करायला पाहिजे. माझी मुलं काहीतरी विचित्र प्रकारे वागायला लागलेत, आता हा प्रसाद आहे. मग प्रसाद आहे तर प्रसादाला कोण नावं ठेवते काय? आज जरा आंबटच दही होतं त्या तीर्थामध्ये, किंवा दूध आणि केळ कुठलं घातलं सा, काही म्हणत नाहीत लोक. बघा असा शिरा का केला. एखादा शुगरवाले एखादा असला तरी सुद्धा गोड असलेला शिरा जरा का असं ना खातो का, त्याला कारण आहे हा देवाचा प्रसाद म्हणून. तसं माझ्या प्रारब्धामुळे जे मला प्राप्त झालेला आहे हा देवाचा प्रसाद म्हणून जेव्हा आपण ग्रहण करू त्यावेळी तोही खुश होतो
आणि आपणही खुश होतो. आपल्याला दुःखाचा अनुभव येतच नाही, कारण तो देवाचा प्रसाद आहे. मी देवाचा भक्त आहे, भक्त तक्रार करत नाही, म्हणून माझं त्याचं जुळतं. असं म्हणून श्रद्धेची नि संभोगे सुखी झाला असं माऊली बोलतात. म्हणून ही श्रद्धा अशी दृढ व्हायला पाहिजे. श्रद्धेचा अर्थच असा आहे, आदरपूर्वक असलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. काय शब्द वापरलाय बघा, आदरपूर्वक विश्वास. नुसता विश्वास नाही बरं काय, तिथं आदर असला पाहिजे. आणि जेव्हा आपण आदर करतो ना, तेव्हा त्यांचं सगळं मानत असतो. आपला श्रद्धा समजा श्रीगुरूंच्यावरती आहे, ईश्वरावरती आहे आणि शास्त्रावरती. तीनच विषय आहेत श्रद्धेचे, तीनच विषय आहेत. अनेक विषय नसावेतच. आपली श्रद्धा असते संसारावरती. संसार असं करेल, तो करतो, मी करायला पाहिजे वगैरे, तसं काही घडत नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेवावी, श्रीगुरूंच्यावर ठेवावी किंवा शास्त्रावर ठेवावी, तीनच विषय आहेत. पण आदरपूर्वक असलेला विश्वासाला श्रद्धा म्हटलेला आहे. म्हणून श्रद्धेची ठिकाणी तीन आहेत. त्या ठिकाणी ते माझ्यात आहेत असं समजणं, तो माझ्यामध्ये आहे, तो ईश्वर, अशी कल्पना करणे. माझं सद्गुरू माझ्यासाठी सगळं काही करतात, ते मला मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया अशी भूमिका घेऊन ते माझ्यावर राहतात. मी जसं नाम घेतो तसं त्या नामापाठी तो येतो माझ्या पाठोपाठ, अशी भावना असायला पाहिजे ना. नाम ज्याचं घेतो तो नाम देणारा, आणि ज्याचं नाम घेतो तो, ह्या दोघेही माझ्याबरोबर असतात. कोण दोघे? ती ज्यांनी नाम दिले ते श्रीगुरु, आणि ज्यांचं नाम घेतो तो ईश्वर. ही दोन्ही माझ्याबरोबर आहे, दोन्ही बाजूला. ज्यावेळी मी दोन्ही हात त्यांच्या हातात देतो, माझ्या डोळ्यांचं नियंत्रण दोन्हीचं त्या दोघांच्याकडे देतो, मी माझ्या दोन्ही कानांचं नियंत्रण त्यांच्याकडे देतो, त्यावेळी ती बिघडतील का? नाही बिघडणार. डोळ्यांचं नियंत्रण मी भगवंताकडे दिल्यावर कसं बिघडेल सांगा बघू. आता आड उभा राहे नारायण, दया सिंधू पण साच करी. तू आता काय कर, विषय आणि इंद्रिय मला ऐकतच नाहीत. इंद्रिय काय करू देवा आता? तुकाराम महाराज म्हणतात मला काही चालत नाही. मग आता काय कर विठ्ठला, माझी इंद्रिय आणि विषय यांच्यामध्येच तू उभा राहा. म्हणजे काय होईल, माझ्याकडून चुका होणार नाहीत. कसा गंमतशीर विषय मांडतात तुकाराम महाराज बघा. विषयांच्या आणि इंद्रियांच्या मध्ये जर विठ्ठल देव असेल ना, तर कशा चुका होतील सांगा बघू. श्रीरामाला मी कल्पना केली, कृष्णाची कल्पना केली, सद्गुरूंची कल्पना जर विषय आणि इंद्रिय यांच्यामध्ये जर केली, तर ते येणारे ते थोपवणारे आहेत, आणि योग्य आहेत ते माझ्याकडे पाठवतील, योग्य आहे ते इंद्रियांच्याकडे देतील. आणि त्यामुळे मला माझं स्वतःचं नियंत्रण ठेवावं लागणार नाही. जेव्हा मी अनन्यता त्या भगवंताशी किंवा श्रीगुरूशी नामाशी ठेवू, तेव्हा म्हणून नाम घेतलं की नामाबरोबर देव येतो. परितयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथे नाम घोष बरवा करती माझा. जिथं नामाचा घोष चालू असतो तिथंच देव राहतो, अन्यत्र कुठं राहत नाही. एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानुका जैसा, काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे, माऊली बोलतात. म्हणजे योगियाची मानसही उमरडून जाय. तो योग्यांच्या मानाच्या ध्यानाच्या पलीकडे पळतो, तो नामानं आपलासा करता येतो. म्हणून नामच पकडावं. नाम धरलं ना तर ती शेंडी आहे, तुकाराम महाराज म्हणतात. शेंडी कशी असते, एक आता संवेदनशील असा अगदी संवेदनशील भाग कोणता असतो तर शेंडी असते. ती पकडली ना माणूस हालचाल करत नाही. अशा अर्थानं ते तुकोबा बोलतात काय की तू काय की दोघांचा खेळ चाललेला आहे, विठ्ठलाचा आणि त्यांचा. धावत पळत एकामेकाला पकडायला लागलेत, लपंडाव चाललाय. पण विठ्ठल म्हणतात कधी कधी रेडी खातात खेळामध्ये. म्हणून तुकाराम महाराज कल्पना करून म्हणतात, तुका म्हणे तुम्ही खादी येली रडी, तुम्ही खेळात रडे खाताय बघा, म्हणजे तुमच्यावर डाव आला तर घेत नाही, माझ्यावर ठेवताय. तुका म्हणे तुम्ही खादी येली रडी, पण आम्ही धरली शेंडी नाम तुझे. तू कुठं पळतोस बघतो, तुझ्या शेंडीलाच मी पकडलेला आहे. आणि शेंडी म्हणजे नाम आहे. जेव्हा आपण नामाचं एक काम पकडून राहतो ना, कोणी बिघडत नाही आपलं. काय प्रारब्ध सुद्धा असं थरथर कापायला लागतंय असं वर्णन केलेलं आहे. हरिकृपे त्याचा ना एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश होईल. आणि कृपा केव्हा होईल? नामानं होईल ना. हे सगळं मीच करतोय जर म्हणायला लागलो, मग देव काय करतोय? हा मुद्दा आहे ना. सारखी दिवसभर काळजी मीच करायची, मग देवाला काहीतरी काम ठेवायला पाहिजे ना. आपण देवानं काळजी करतो ना, त्यानं स्वीकारलंय ते कार्य, मग त्याच्याकडे देऊया. आजच्या दिवसाचं नियोजन तू कर रे बाबा, मी फक्त मांडले टाइम टेबल. हे टाइम टेबल काय करायचं ना, म्हणजे पूर्ण करायचं आहे ना, ते कार्यान्वित करायचं आहे. तुझं तू कर. माझ्या मनानं तयार केलंय, मी भोळा बावडा, मला अक्कल नाही, माझी बुद्धी फार कमी आहे देवा, पण तरी सुद्धा मी टाइम टेबल माझ्या बुद्धीनं केलं. तू यामध्ये दुरुस्ती कर, योग्य ठिकाणी नवीन शब्द घाल, आणि हे सगळं पूर्ण कर. ते तुकाराम महाराज म्हणतात, बरळिता बरळ. तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्यावेळी काय बरळत असतोय ना, ते बरळलेलं तू माझ्या जिभेतून सरळ करून बाहेर काढतोस. काय म्हणतात बघा ते, तू सरळ करतोस ते.
आणि सरळ कर कुठल्या तरी अभंगामधला विओळ आहे ती विसरलो मी, हे वर्णन आहे ना, कारण त्यांनी स्वतःचं सर्वत्व भगवंताला दिलं, त्याचा अनुभव आहे. आपण देत नाही आपलं. आपण प्रकृतीची केले नेगे शब्द वापरलाय, जो मनाची चाडण सांगे प्रकृतीचे केले नेगे. प्रकृती करते आपण करतो असं का म्हणायचं, भगवंत करतो ने आपण करतो असं का म्हणायचं. म्हणून संसाराला अजिबात सत्ता नाही, कसलीही सत्ता नाही, सर्वत्व परमात्म्याची सत्ता आहे. मग ज्याची सत्ता आहे त्याचं गुणगान करायला पाहिजे ना. मी ज्याचं खातो त्याचं गुणगान करायला नको का, रामकृष्णारी म्हणाय नको, कारण त्याचं खातोय ना मी. मग खातोय तर त्या संसाराचं काय खातोय, संसार त्यांनी निर्माण केलाय, हा त्याच्या आधारावर चालतो. पण ज्याच्या आधारावर तो चालतो त्यालाच नमस्कार करायला पाहिजे, त्याचंच गुणगान करायला पाहिजे. आपण भलत्यांचीच गुणगान करतो, अमक्यामुळं झालं, पाहुण्यामुळं झालं, माझ्या पोरांच्यामुळं झालं, माझ्या आईवडिलांनी केलं, माझ्या बॉसनं केलं. अरे काय केलं, करणारा कोण आहे तो तरी जाणून घे ना. म्हणून संसाराची सत्ता अजिबात नसते, असते ती परमात्म्याची. म्हणून ही श्रद्धा जी आहे ती बळकट होणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा अशी बळकट होते ना, तेव्हा हे सगळं मग जे चालू असतं, आपली इच्छा सगळ्या ज्या असतात त्या सगळ्या आपण तिथं घालत असतो आणि ते भगवंतानी पूर्ण करावं म्हणतो. मुलं व्हावी, त्यांची ॲडमिशन करावी, त्यांना नोकरी लागावी, त्यांची लग्न करायची, ती नातवंडांची ॲडमिशन, कुणा कोणाची ॲडमिशन करत बसायची बघा. आणि ह्या ॲडमिशन करत करत हे संसाराचं चक्र चालू असतं. आणि ह्या चालणाऱ्या संसाराच्या चक्राला सद्गुरूंनी आणि ईश्वरांनी वंगण घालावं अशी आणि अपेक्षा असते का, चालत राहायला पाहिजे ना ते. आता आणि ॲडमिशन आलंच बघा, आता परत पोराचं लग्न आलं हो, परत आता असं झालं हो, आता काय अडचणी आल्या हो. ह्या सगळ्या अडचणी आहेत, त्या कुणी करायच्या. परमपूज्य काका म्हणतात, हे गॅरेज आहे काय सद्गुरू म्हणजे, ही कुणाची गाडी आणायची आणि दुरुस्तीला नेऊन सोडायची आणि त्याने म्हणजे सगळं दुरुस्त करून ह्यांना द्यायचं आणि ह्यानी कशीही वापरायची ती गाडी आणि मोडली तोडली की ह्यांच्याकडे आणायची. नियम आहे, त्या नियमाप्रमाणे चालव गाडी असं सद्गुरू म्हणतात. मग बिघडल्यावी आहे ना, ते म्हणतात बिघडतच नाही, शास्त्राच्या नियमानं चालव, बिघडतच नाही, दुरुस्त पण करायला लागत नाही. हा त्यांचा अनुभव आहे. पण आपण तसं करत नाही, आपण आपल्या पद्धतीनं त्यांना सगळं करायला लावतो. म्हणून हे जे सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी अगदी चालल्यात ना श्रद्धेवर चाललेल्या असतात. आणि श्रद्धा आणि त्याबद्दलची तत्परता शब्द वापरलेला आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयती इंद्रिया, 3 शब्द आहेत, श्रद्धा, तत्परता आणि संयती इंद्रिय. या 3 गोष्टी झाले की मग काय होतं, ज्ञानम लब्धवा, त्याला ज्ञान प्राप्त. आचिरेन शांती अधिगच्छती म्हणलेला आहे, त्याला अखंड शांतीचा लाभ होतो, अखंड शांती प्राप्त होते. एवढं केल्यानंतर आपण म्हणते मला शांती पाहिजे आहे, पण तशी लगेच मिळत नाही. म्हणून इथं म्हणलंय, गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यातलं एक उदाहरण दिलेलं आहे. भाऊसाहेब केतकर नावाचे त्यांचे फार जवळचे शिष्य त्यांच्याबरोबर असायचे. बाबा बेलसरे पण बोलण्यात त्यांच्याबरोबर चर्चेत असायचे. एकदा काय झालं, भाऊसाहेब केतकरनी काय केलं, नव्हते ना महाराज, गोंदवलेकर महाराज नव्हते त्यावेळी चर्चा, त्यांचा संवाद डायलॉग चाललेला आहे. भाऊसाहेब केतकर म्हणतात, माझा 11 कोटी जप पूर्ण झाला. म्हणले बाबा म्हणले, म्हणजे बेलसरे म्हणले, वा छान गोष्टी आहेत, ह्याचा एक समारंभ आपण मंदिरामध्ये करूया, म्हणजे त्या कुणाला तरी प्रेरणा होईल ना, तुम्ही 11 कोटी जप केला, असा जप करण्याची प्रेरणा कुणाला तरी मिळेल. तर त्यावेळी महाराज म्हणतात, ते काय म्हणतात, हे काय माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट नाही हो. कोण म्हणतात, भाऊसाहेब केतकर म्हणतात, 11 कोटी जप मी केलाय ना, ही काय माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट नाही. मग त्यावेळी बेलसरे म्हणतात, मग कोणती गोष्ट मोठी आहे तुमच्या आयुष्यामध्ये, एवढं मला तुम्ही सांगा लागलाय, 11 कोटी जप झाला, ही मोठीच गोष्ट आहे. तर ते म्हणतात, ही नाही, तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणता आहे, तर महाराज माझ्या जीवनात आले, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांचं वर्णन विचार करतात भाऊसाहेब केतकर म्हणतात, महाराज माझ्या आयुष्यात आले, ही सर्वात गोष्टी मोठी आहे. मग ते महाराज जर आले तर नाम जप कशासाठी केला म्हणतात ते, तर नाम जप केला त्यांना आवडत होता म्हणून मी केला, मला गरज नाही, कारण माझ्यासाठी महाराज आहेत. किती उच्च दर्जाचा विचार आहे बघा. नामाला सुद्धा कमी लेखणारे आहेत, गुरूंच्या पेक्षा नाम कमी आहे असं म्हणणारे हे लोक आहेत. आणि हेच करणं फार गरजेचं आहे. तो वरच्या लेवलना गुरूंना नेऊन ठेवा लागतं. त्यांनी दिलं नाम, मग ते त्यांच्यापेक्षा मोठे नाहीत का, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून हे म्हणतात, त्यांना आवडत होतं म्हणून मी नाम जप केला. 11 कोटी फालतू गोष्ट आहे, चांगली गोष्ट कोणती, तर सद्गुरू माझ्या आयुष्यामध्ये आलेत, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. 11 कोटी केला ही गोष्ट मोठी नाही, त्यांनी आले नसते तर माझा जप झाला नसता, म्हणून ते माझ्यासाठी आहे. म्हणून गुरूंच्या आज्ञा पाळणं ह्यातच माझं कल्याण होणार, ही श्रद्धा असायला पाहिजे. आणि त्या श्रद्धेप्रमाणे साधन करणं याला तत्परता म्हणतात.
म्हणजे श्रद्धा आणि तत्परता अशी एकत्र येतात. आणि साधन करताना इंद्रियानं आवरणं फार गरजेचं असतं. अशा 3 गोष्टी एकदम साधनेच्या प्रक्रियेमध्ये चालत असतात. आपण त्या पद्धतीनं साधना करता आली पाहिजे आपल्याला. आणि अशी जर होईल तर निश्चितपणाने आपल्याला त्याची विचार होईल की इंद्रिय संयम निश्चित सुखाकडे नेणारी गोष्ट आहे. ज्यांचा इंद्रिय संयम बघा, अनुभव व्यवहारातला पण आहे, थोडासा इंद्रिय संयम जर झाला तर आपल्याला किती आनंद होतोय. मगाशी नाही बोललो बरं झाला, भांडण लागलं असतं. कधी मत कळते माहिती आहे, तिथं भांडण निर्माण होतात, आपण त्यामध्ये लक्ष घातलेलं नसतं, आपण काय बोललेलो नसतो, भांडण शांत होतं आणि आपण घरी गेलो आणि शांत बसलो. अरे बरं झालं मी बोललो नाही, तर मी त्यामध्ये गुंतलो असतो, मला आनंद झाला. एका इंद्रिय संयमाचा छोटा विचार आहे. साधनेत जर एक एक इंद्रिय असं संयमित आपण करत करत जर गेलो तर निश्चितपणाने ती सुखाकडे घेऊन जातात. सुंदर सुंदर श्लोक आहे की युक्त आहार कसा असायला पाहिजे. 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलंय. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु असं म्हणतात. युक्त स्वप्नावबोधस्य योगी भवती दुःख. हा सगळ्या दुःखातून मुक्ती करण्याचं काम हे युक्त आहार युक्त विहार या सगळ्या गोष्टी करत असतात. म्हणून आहार विहार हे साधकाला सांभाळावंच लागतं. याला म्हणतात संयती इंद्रिय. इंद्रिय संयत करणं म्हणतात. स्वामी स्वरूपानंदांचा फार सुंदर अभंग आहे बघा. नको निराहार नको सी उफार. नुसता उपवासी राहू नकोस आणि जास्त खात बी बसू नकोस. सता मिताहार सदा मिताहार असो द्यावा. थोडक्यातच असावं. नको अति झोप नको जागरण असावे प्रमाण निद्रे माझी. सोपं अभंग आहे बघा. नको बोलू फार नको धरू मौन. जास्त बोलू पण नकोस आणि मौन पण धरू नको. करावे भाषण परिमित संयमी जीवन बाणता सहज. स्वामी म्हणे तुझं योग सिद्धी. तुला आत्म्याची प्राप्ती ह्यावेळी होईल की अशा रीतीनं तू अगदीच हे टाकायचं म्हणजे टाकायचंच आणि एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचं असं करू नकोस. मधल्या टप्प्यामध्ये त्या इंद्रियांना सांभाळून ठेव. म्हणजेच तुला योग्य अशा पुढची जी शांतीचं वर्णन आता करणार आहेत ना, त्या शांतीच्या लाभासाठी हे सांगितलेलं आहे. त्यामुळे युक्त आहार पाहिजे. युक्त स्वप्नावबोधस्य म्हणजे काय, स्वप्न शब्द वापरला आहे निद्रेसाठी आणि बोधस्य शब्द वापरला आहे जागृतीसाठी. बोधस्य अवस्था जी असते ना ती जागृती अवस्था असते. तर जागृतीमध्ये म्हणजे आणि झोपेमध्ये सुद्धा तू युक्तपणानं असला पाहिजे. आहार आणि विहार हा युक्त असायला पाहिजे. विहार शब्दाचा अर्थ आहे आपण चिंतन कुठली कुठली करतो, कुणाच्या संगतीमध्ये मिक्स होतो, याला विहार म्हणायचं. आपण कुठं हिंडतो, आपलं मन दिवसभर कुठं हिंडतं आणि आपण शरीरानं कुठं हिंडतो. 2 गोष्टी आहेत बघा. शरीराने हिंडणं काही वेळा थांबवता येते, नको तिकडं ते दारूचे अड्डे वगैरे त्या परिसरात आहेत तिकडं जायला नको, हे टाळता येतं. पण मनाने विचार केला की ते मित्र आमची दारू केलं, काय दारूचा प्रकार असतो कुणाला माहिती, याचं चिंतन पण चालू असते. हे जे चिंतन आहे याला मनाचं भटकणं म्हणतो. म्हणून जाग्यावर या जाग्यावर या असं संत सांगतात. जाग्यावर या म्हणजे अहो आम्ही तर तुमच्या समोर बसलोय, नुसता बसलाय हो, आता फिरायला लागलाय, घराकडे गेला जाऊन आला, त्याबद्दल म्हणालोय जाग्यावर या. कारण आपण कुठं कुठं फिरत असतोय त्याचा पत्ता असतोय काय सांगा. कुठेही फिरत असतोय, नुसतं शरीर जागेवर असते हो. याला खरं म्हणून संयत इंद्रिय शब्द त्यासाठी वापरला. शरीर आवरायला सोपं आहे हो. या आतला सगळी ज्या भानगडी आहेत ना त्याच भानगडी उपयोगाच्या आहेत आणि त्याच भानगडी त्रासाच्या आहेत. अंतकरणाला व्यवस्थित वापरलं तेच मोक्षाला कारण होणार आहे आणि अंतकरणाला चुकीच्या पद्धतीनं वापरलं तेच बंधाला कारण होणार आहे. माझ्या सुखदुःखाला कारण माझं अंतकरण आहे, मग कसं वापरायचं ते मी वापरायचं, माझं वापरणारा मी आहे ना. म्हणून वापरतानाच योग्य पद्धतीनं युक्त आहार विहार असे शब्द वापरलेला आहे. असं युक्त पद्धतीने जर अंतकरण आपण वापरायला लागलो, युक्त पद्धतीने शरीराची व्यवस्था जर करायला लागलो तर ह्या श्रद्धेपोटी ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होईल. आणि ज्ञान नुसतं येत नाही, त्या ज्ञानाला अंकुर फुटतात. शांतीचं वर्णन माऊली करायला पुढे काय म्हणतात बा. तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. ज्ञान म्हणतात ते हुडकीत येतंय. तया माझी गिवसित, गिवसित म्हणजे शोधत शोधत येते. कोण? ज्ञान. तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित, गॅरंटेड सांगतो म्हणतात ते. तुम्हाला निश्चित ज्ञानाची प्राप्ती होईल जर असं केला तर. कसं? आत्मसुखाची आगोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये. 1 नंबर. दुसरी गोष्ट, जो मनाची चाड न सांगे, जो प्रकृतीची केरे नेगे, श्रद्धेची नि संभोगे सुखिया झाला. असं आहे काय तुमचं? असं असेल तया तेची गिवसित, मग त्याला शोधित शोधित येईल ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. म्हणजे त्यात शांतीचा अंकुर फुटेल आणि शांती प्राप्त होईल असं वर्णन माऊली त्यामध्ये करायला आले आहेत.
फार सुंदर आहे, पण आता आपली ओवीती होणार नाही. एकाच ओवीचं चिंतन होऊ शकलं. आपलं वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.